हाय गाईज, आज आम्ही पुण्यामध्ये असलेल्या कात्रज येथे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट द्यायला चाललो आहोत। तिथले टायमिंग आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 आणि तिथले तिकीट आहे 40 रुपये पर पर्सन। तिकीट आपल्याला ऑनलाइन बुक करावे लागते किंवा तिथे गेल्यानंतर फोन पे गुगल पे चालत नाही, कॅशच देऊन तिकीट बुक करावी लागते। तिथे आतमध्ये जाण्यासाठी गाडी सुद्धा अवेलेबल आहे किंवा आपण चालत सुद्धा जाऊ शकतो। गाडीचं तिकीट आहे पर पर्सन 40 रुपये आणि आपण वयस्कर लोक किंवा लहान मुलं असतील तर गाडीमध्ये जातात, पण चालत जायला जास्त मजा येते किंवा कारण चालत गेल्यानंतर आपण जास्त वेळ तिथे घालवू शकतो, जास्तीत जास्त वेळ प्राण्यांना बघू शकतो। खूप मजा येते गाईज। मी आधी सुद्धा जाऊन आले आहे, हे माझं सेकंड टाइम आहे। मला प्राणी बघायला खूप आवडतं, प्राण्यांची खूप जास्त आवड आहे मला, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा जाते आहे तिथे। दुपारचे 3 वाजलेत, आम्हाला खूप उशीर झाला आहे ऑलरेडी, तर तिथे गेल्यानंतर आपण बोलू। हाय फ्रेंड्स, आज आपण पुण्यामध्ये असलेल्या कात्रज येथे प्राणी संग्रहालयामध्ये आलो आहोत। जर तुम्ही पुण्यामध्ये फिरण्यासाठी येणार असाल तर या प्राणी संग्रहालयाला नक्कीच भेट द्या। इथे आपल्याला जंगलामध्ये राहणारे प्राणी पाहायला मिळतात। 5 वाजता बहुतेक सर्व प्राणी आपापल्या गुहेमध्ये जातात आणि त्यांना त्यांचं जेवण दिलं जातं। आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत, आपल्याला खूपच उशीर झाला आहे। चला तर आपण प्राणी बघायला सुरुवात करूया। सुरुवातीलाच आपण बघतोय अस्वल। आता फ्रेंड्स बिबट्या बघूया। वाव, वाघ बघा किती भारी दिसतोय। बाहेरून करा व्हाईट टायगर बघूया। परत येईल बघा फिरून आता। अरे बहुत नजदीक आ गए थे। अरे भाऊ कुठे आहे? कुठे आहे गावी? गावी दिसते का? काय तो काय वॉकिंग करतोय का काय? इकडून तिकडे जायचं। रानबैल बघतोय। फ्रेंड्स, इथे हरणांच्या खूप वेगवेगळ्या जाती आहेत, पुढे आपण बघूच। आता आपण जंगलचा राजा सिंह बघूया। सर्व प्राण्यांना खूप भूक लागली आहे, ते बिचारे त्यांच्या जेवणाची वाट बघतायत। 5:15च्या दरम्यान त्यांच्या घराचे हे दरवाजे उघडले जातात आणि त्यांना आतमध्ये खायला दिले जाते। म्हणून हा आपला जंगलचा राजा
दरवाजे उघडण्याची वाट बघतोय। चितळ इथे ते बघ खातात, पेंडा खायला आला। हे वेगळी जात आहे हो। आता आपण लांडगा बघतोय। गोल गोल फेऱ्या मारतात लांडगा। का गोल गोल फेऱ्या मारतात हे? खायला जायला हा? ए लांडगे बी कशी बघतायत। मुंगूस हत्तींचं जेवण चालू आहे। हरिण, सांबर, चितळ, काळवीट असे वेगवेगळे हरणांचे प्रकार आहेत। फ्रेंड्स, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरी सुद्धा आहेत, साप सुद्धा आहेत आणि क्रोकोडाईल सुद्धा आहे। पण आमचा टाइम झाला आहे 5 वाजता, हे बंद झाले आहे आणि त्यामुळे आम्हाला सर्व काही बघता नाही आले। पण तुम्ही आलात तर थोडं लवकर टाइम काढून या आणि पहा। हाय गाईज, आपण आत्ताच घरी पोचलो आहोत। रात्रीचे 8 वाजले आहेत। खूपच मजा आली प्राणी संग्रहालय बघून। वाघ, सिंह, अस्वल संध्याकाळच्या टायमाला गेल्यामुळे ते सर्व प्राणी आपल्याला व्यवस्थितपणे दिसले। सर्व प्राण्यांना बिचाऱ्यांना खूप भूक लागली होती आणि ते त्यांच्या गुहेमध्ये जाण्यासाठी आतुर झाले होते आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता आजचा। गेल्या वेळी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही थोडं लवकर गेलो होतो, म्हणजे दुपारी 2च्या सुमारास गेलो होतो। तेव्हा सर्व प्राणी थकलेले होते, झाडाखाली एक शांत बसलेले होते, व्यवस्थित दिसले नाही। पण यावेळी आम्हाला सर्व प्राणी व्यवस्थित दिसले। तर तुम्हाला जायचं असेल तर थोडं संध्याकाळच्या सुमारास जा, पण 1.5 ते 2 तास तरी फिरण्यासाठी हवेत तुम्हाला तिथे। आपल्याला तिथे पोहोचायला लेट झाला होता, त्यामुळे आपल्याला सर्व काही बघता आले नाही। 3 वाजता गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल। तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कॅट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत, क्रोकोडाईल आहे आणि हरणांच्या सुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत। जे आपल्याला नेमकेच प्राणी पाहायला मिळाले, पण खूप छान सीन्स बघायला मिळाले संध्याकाळी गेल्यामुळे। तर खूप छान एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल। तर आम्ही तिकडूनच जेवून आलो आहोत। बाहेर जेवणाचे वेगवेगळे स्टॉल्स तिथे लावलेले होते। जर तुम्ही पुण्यामध्ये आलात तर नक्कीच या प्राणी संग्रहालयाला भेट द्या गाईज। खूप छान वाटतं आणि आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जातं त्या प्राण्यांना बघून, कारण ते जंगलातले प्राणी आहेत। आपण सहसा इकडे तिकडे आपल्याला ते दिसत नाहीत। तर तिथे आणि काय माहिती भविष्यात ते प्राणीसुद्धा आपल्याला बघायला मिळतील की नाही। त्यामुळे प्लीज या प्राणी संग्रहालयाला नक्की भेट द्या। मी फक्त आणि फक्त रेसिपीजच अपलोड करत होते, पण आता मी असेच माझे वेगवेगळे व्लॉग्स या आपल्या यूट्यूबवर शेअर करणार आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला सहकार्य करा। धन्यवाद।